दिनांक 4 डिसेंबर आणि 5 डिसेंबर 2025 भारतामध्ये रशियाचे जे आपले राष्ट्राध्यक्ष आहे व्लादिमीर पुतीन यांचे या ठिकाणी आगमन झालेलं आहे। आता यांनी भारतामध्ये आल्यानंतर व्लादिमीर पुतीन भारतात आल्यामुळे भारताला काय फायदा होणार आहे, भारताच्या अर्थव्यवस्थेला काय या ठिकाणी फायदा होणार आहे, या संदर्भामध्ये आपण या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत। तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रोफेसर हितेश सर। तर व्लादिमीर पुतीन या ठिकाणी भारतामध्ये आले। भारतामध्ये आल्यानंतर तुम्हाला माहिती असेल की अमेरिकेने भारतावरती खूप मोठ्या प्रमाणामध्ये निर्बंध लावण्यात आलं। अमेरिकेने भारताला सांगितलं की तुम्ही रशियाकडून तेल घेताय आणि ज्याचा जो डॉलर आहे त्या डॉलरचा उपयोग या ठिकाणी रशिया युक्रेन युद्धासाठी करत आहे, असा या ठिकाणी डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताला या ठिकाणी सांगितले। परंतु या ठिकाणी आपले जे नरेंद्र मोदी जे आपले पंतप्रधान होते ते या ठिकाणी झुकले नाही आणि त्यांनी सांगितलं तुम्ही काहीही करा, तुम्ही या ठिकाणी टॅरिफ लावा, तुम्ही किती आयात कर लावा, किती काय कर लावा, मी झुकणार नाहीत। कारण की भारताला ज्याने खूप मदत केली, भारताचा जो मित्र देश आहे, इव्हन भारताचा जो भाऊ म्हणून काम करतो तो म्हणजे रशिया हा देश आहे। आणि या रशिया देशाने भारताला खूप मोठ्या प्रमाणामध्ये सपोर्ट केलेला आहे, खूप मोठ्या प्रमाणामध्ये भारताला या ठिकाणी त्यांनी सपोर्ट केला आहे। म्हणून रशिया हा भारताचा अतिशय जवळचा मित्र असलेला देश आहे। आणि या ठिकाणी पुतीन हे सध्या भारत दौऱ्यावरती आहे। जसे काय पुतीन भारत दौऱ्यावरती आलेले आहे तर त्यांचा मोठ्या प्रमाणात जंगी स्वागत या ठिकाणी मुंबईच्या विमानतळावर त्यांनी केलं होतं। ज्या वेळेला आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी हे रशियाला गेले होते तर रशियामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये मोदींचं स्वागत केलं होतं। तुम्हाला माहिती असेल की आपले जे राष्ट्राध्यक्ष आहे पुतीन, रशियाचे जे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांच्या ठिकाणी त्यांचे विमान आहे, यांचे जे सिक्युरिटी गार्ड्स आहे हे खूप मोठे पॉवरफुल असतात। जेव्हा पुतीन भारतात येण्याच्या आधी त्यांचे सिक्युरिटी गार्ड भारतामध्ये येऊन त्यांनी पूर्ण या ठिकाणी चेकिंग केली होती आणि त्यानंतरच ते भारतामध्ये आले। अतिशय श्रीमंत असलेले हे व्यक्ती पुतीन हे कुठल्याही देशाचा सहजासहजी दौरा करत नाही, परंतु भारताचे एक मैत्र असल्यामुळे, भारतात भाऊसारखे असल्यामुळे ते भारतामध्ये या ठिकाणी आले आहेत। तर मित्रांनो, या ठिकाणी आपण आज पुतीन यांच्याबद्दल बघणार आहोत। तर पुढे आपण बघूया की पुतीन हे सध्या आपल्या भारतामध्ये आलेले आहे आणि भारतामध्ये याच्यामुळे आपल्याला काय काय ते करार करणार आहेत आणि काय काय या ठिकाणी आपल्याला फायदा होणार आहे, आपली भारतीय अर्थव्यवस्था काय काय या ठिकाणी फायदा होणार आहे आणि भारतीय अर्थव्यवस्था वाचवण्यात पुतीन काय करणार आहे बघूया आपण। तर बघा, परिचय तुम्हाला सांगितलाय। तर रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांचा अत्यंत महत्वपूर्ण हा भारत दौरा असणार आहे। ओके, त्यानंतर युक्रेन युद्धानंतर पहिल्यांदाच ते भारत दौरा करतायत। तुम्हाला माहिती असेल की युक्रेन जो वार होता, युक्रेन युद्ध, त्या युक्रेन युद्धानंतर पहिल्यांदाच ते भारताचा दौरा करत आहे। ओके, पुढे आपण विचारलं तर भारत रशियाच्या संबंधाला नवीन दिशा यामुळे मिळणार आहे। रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांचा भारताचा हा महत्वपूर्ण दौरा या ठिकाणी असणार आहे। तर भारत रशियाचा विशेष धोरणात्मक भागीदारी या ठिकाणी मजबूत केली जाणार आहे। ओके, त्यामुळे पुतीन यांना खूप महत्वाचं या ठिकाणी स्थान असणार आहे। त्यांचा आपण जर विचार केला तर बघा काय काय या ठिकाणी होणार आहे। तर याच्यामुळे संरक्षण आणि ऊर्जा क्षेत्रातील आपला करार केला जाणार आहे। डिफेन्स सिस्टम आहे, तुम्हाला माहिती असेल की भारताला ज्या ठिकाणी आज मिसाईल म्हणजे ज्यांनी उभं केलं त्यांनी मिसाईलची मदत केली तो म्हणजे रशिया देश। आणि हा रशिया देश असा एक मेव देश आहे की जो अमेरिकेपेक्षा एक वेगळा देश आहे। अमेरिका फक्त बोलतो की आमच्याकडून निर्यात करा, आमच्याकडून आयात करा, परंतु रशिया तसा नाही। रशिया बोलतो की आम्ही जे काही टेक्नॉलॉजी आहे ते कशी बनवली, काय बनवली, ही टेक्नॉलॉजी आम्ही तुम्हाला देऊन टाकतो, तुम्ही तुमच्या देशामध्ये मेक इन इंडिया करा की ज्यामुळे तुम्हाला फायदा होईल। म्हणून रशिया हा भारताचा खूप महत्वाचा देश आहे। ओके, व्यापार व गुंतवणुकीत वाढवणे, ज्यामुळे व्यापार वाढवणे, जागतिक राजकीय मुद्द्यावरील चर्चा करणे, जे इंटरनॅशनल लेवलवर चर्चा आहे, जे मुद्दे आहेत त्यावरती या ठिकाणी चर्चा या ठिकाणी केली जाणार आहे। संरक्षण, ऊर्जा, व्यापार, संरक्षण सहकार्य वाढवणे,
आणि ऊर्जा आणि तेल व्यापारावरील नवी दिशा देणे, आर्थिक आणि तांत्रिक भागीदारी निर्माण करणं हे महत्वाचं कार्य या ठिकाणी या दौऱ्यामध्ये असणार आहे, पुतीन यांच्या दौऱ्यामध्ये असणार आहे. ओके, पुढे जर आपण गेलं तर बघा तुम्हाला माहिती असेल की हे जे आपलं आहे S-400, ओके, ज्याला आपण संरक्षण मोठं अद्ययावत तंत्रज्ञान असलेलं संयुक्त उत्पादक प्रकल्प मेक इन इंडियाच्या धर्तीवरती या ठिकाणी बनवलेला आहे. S-400 तुम्ही बघितलं असेल की S-400 हे भारताचे एक मिसाईल म्हणून मेन काम करतं आणि भारताचे मोठं चांगला टेक्नॉलॉजिकल असलेलं हे साधन या ठिकाणी भारतामध्ये आहे. पाणबुडी व हवाई संरक्षण करण्यास सहकार्य यामुळे मिळणार आहे. S-400 Su-57 ब्राह्मोस चिन्ह आहे. ओके, याचा सिम्बॉल विचारला जाते Su-5 या ठिकाणी असणार आहे. S-400 प्रणाली अतिरिक्त तांत्रिक सहकार्य असणार आहे आणि या ठिकाणी मेक इन इंडियाच्या लढाऊ विमान आणि पाणबुडी आणून या ठिकाणी आपण बघणार आहोत. ओके, तर अतिशय महत्वाचं आहे आपल्याला. बघा तुम्हाला दिसत असेल की S-400 काय आहे आपलं, ऊर्जा व्यापार सहकार्य. ओके, आता भारताला या ठिकाणी काय मिळणार आहे, स्वस्त तेल पुरवठा होईल आणि दीर्घकालीन करार केले जाणार आहे, ज्यामुळे भारताला स्वस्त तेल मिळेल, स्वस्त ऑइल मिळेल, ज्यामुळे देशाला खूप फायदा होणार आहे. जर तेल स्वस्त मिळालं तर देशाची ट्रान्सपोर्ट स्वस्त होते, ते ट्रान्सपोर्ट स्वस्त आली तर देशाच्या अर्थव्यवस्थेला या ठिकाणी मोठ्या प्रमाणात फायदा होतो. ओके, दुसरी महत्वाची गोष्ट न्यूक्लिअर ऊर्जा सहकार्य या ठिकाणी केलेलं आहे, आपण न्यूक्लिअर पॉवर्स म्हणतो. ज्यावेळी आपले अणुविद्युत केंद्र उभे आहे, या अणुविद्युत सुद्धा या ठिकाणी महत्वाचा फोकस केला जाणार आहे. भारतीय निर्यात वाढवण्यावरील चर्चा केली जाणार आहे. तेल टँकर, अणुऊर्जा, ग्राफिक्स, तेल आणि नैसर्गिक गॅस पुरवठा यावर सुद्धा चर्चा या ठिकाणी केली जाणार आहे. तर अतिशय महत्वाचा त्यांचा दौरा असणार आहे. आर्थिक करार बघा, इकॉनॉमिकल काय आपलं उद्दिष्ट आहे, 2030 पर्यंत व्यापार दुप्पट करण्याचे रोडमॅप तयार केला आहे. 2030 पर्यंत भारत हा रोडमॅप मध्ये रशियाबरोबर 2030 पर्यंत आपला जो व्यापार आहे तो दुप्पट करणार आहात. नंतर शिपिंग आणि लॉजिस्टिक सुधारणा केली जाणार आहे. नॉर्थ साऊथ ट्रान्सपोर्ट कॉरिडॉर उभारले जाणार आहे आणि भारत रशिया व्यापार 2030 पर्यंत दुप्पट करण्याचे ध्येय या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. लक्षात ठेवा, म्हणजे भारत हा रशियामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये व्यापार करणार आहे आणि रशिया सुद्धा भारताशी मोठ्या प्रमाणात व्यापार करणार आहे. म्हणजे आपलं जे अमेरिकेचं अवलंबून आहे ते खूप प्रमाणामध्ये कमी होणार आहे. ओके, पुढे आपण जर गेलो तर जागतिक राजकारणातील चर्चा आपण जर विचार केला तर युक्रेन युद्ध आणि शांततेची गडतेची चर्चा या ठिकाणी होणे अपेक्षित आहे. ओके, म्हणजे या ठिकाणी आपले प्राईम मिनिस्टर जे नरेंद्र मोदी आहे, ओके, तर यांच्यामध्ये आणि राष्ट्राध्यक्ष रशियाचे व्लादिमीर पुतीन यांच्यामध्ये युक्रेन संदर्भात काही चर्चा होण्याची शक्यता आहे. ओके, पश्चिम निर्बंध आणि भारताची या ठिकाणी भूमिका काय असणार आहे, UN ग्लोबल मॅप असणार आहे, युक्रेन शांतता प्रक्रियेबद्दल या ठिकाणी भारत बोलणार आहे. ओके, तर हे या ठिकाणी महत्वाचं आहे. नंतर बघा दोन्ही देशाचे फायदे जर आपण विचार केला तर भारतासाठी संरक्षण क्षमता वाढणार, ज्यामुळे भारताचं डिफेन्स सिस्टम वाढणार आहे आणि भारत हा मोठ्या प्रमाणावर डिफेन्स मध्ये पुढे असणार आहे, जो कुठल्याही देशावरती डिपेंड असणार नाही. फक्त रशिया एवढा देश आहे की जो भारताला मोठ्या प्रमाणामध्ये मदत करतो. ओके, त्यानंतर स्थिर पुरवठा असणार आहे, मोठ्या प्रमाणात व्यापार संधी असणार आहे. रशियासाठी फायदे काय असणार आहे, भारतीय बाजारपेठ मजबूत प्रवेश असणार आहे, त्यामुळे भारतीय बाजारपेठ रशियाला मिळणार आहे आणि रशियाला मोठ्या प्रमाणावर याचा फायदा होणार आहे. दोघीला फायदा आहे, भारताला पण फायदा आहे आणि रशियाला पण या ठिकाणी फायदा आहे. राजकीय समर्थन धोरणात्मक मित्र असणार आहे आणि आशियात यामध्ये प्रभाव होणार आहे. जो आशिया खंड आहे, या आशिया खंडामध्ये भारताचा आणि रशियाचा दबदबा या ठिकाणी वाढणार आहे. भारतासाठी आपण जर अजून विचार केला तर हे झाले भारतासाठी काय फायदे होते आणि रशियासाठी काय. त्यानंतर दौऱ्याची विशेष चळवळ होती. या दौऱ्यामध्ये विशेष काय असणार आहे, मोदी पुतीन यांचा विस्तृत बैठक होणार आहे. बहुआयामी करार सहमती, ज्यामध्ये संरक्षण, ऊर्जा, तेल यावरती महत्वपूर्ण चर्चा होणार आहे. संरक्षण, ऊर्जा, अर्थव्यवस्था, तंत्रज्ञान या ठिकाणी होणार आहे. मोदी आणि पुतीन यांची द्विपक्षीय बैठक होणार आहे आणि त्यानंतर 2030 पर्यंत अनेक क्षेत्रात सहकार वाढण्याचे रोड मॅप या ठिकाणी केले जाणार आहे. निष्कर्ष बघा आपण जर विचार केला तर भारत रशियाचा संबंध नव्या टप्प्याचा आरंभ यामुळे होणार आहे आणि भविष्यात सहकार्याच्या मोठ्या संधी या ठिकाणी आपल्याला मिळणार आहे. 2025 मधील पुतीन यांचा दौरा
भारत रशिया संबंधात नवा टप्पा या ठिकाणी ओलांडेल असं या ठिकाणी आपण सांगू शकतो. बघा की याच्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये अमेरिकेला झटका बसणार आहे, कारण अमेरिका ही भारताच्या मोठ्या प्रमाणामध्ये सॉफ्टवेअरवर डिपेंडिंग आहे. ओके, आणि हे सॉफ्टवेअर जर आपण अमेरिकेला निर्यात जर नाही केलं तर अमेरिकेचं इकॉनॉमिकली या ठिकाणी टेक्नॉलॉजी खूप मोठ्या प्रमाणात लॉस होणार आहे मित्रांनो. तर मित्रांनो, तुम्हाला जर आवडत असेल तर लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट करा मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद मित्रांनो.